अवेळी पाऊस, गारपीट, दुष्काळ, ढगफुटी आणि प्रचंड उष्णता ही सगळी वातावरणातील अनियमितता अनेक समस्यांचं कारण ठरू लागली आहे. यंदा उन्हाळ्यात कोल्हापूर जिल्ह्याचं तापमान कधी नव्हे ते 40 पार तर विदर्भाचं तापमान 48 अंशापर्यंत पोहोचलं होतं. पावसाळ्यात सुद्धा महिनाभराचा पाऊस आठवडाभरातच पडून पुन्हा कडक ऊन पडताना दिसतंय. ऋतुचक्रातील या जीवघेण्या बदलांना तापमान वाढ कारणीभूत असून याला पूर्णपणे माणूस जबाबदार असल्याचं पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी सांगितलंय. आणि ही जागतिक तापमानवाढ होत असल्यामुळे हवामानामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल होत आहेत. आत्ताच आपण यावर्षी अनुभवलं की 4 महिन्याचा पाऊस हा फक्त 15 दिवसामध्ये पडतो. मोठ्या प्रमाणामध्ये इतका पाऊस होतो की आपल्याला फायद्याशिवाय त्याच्यामध्ये नुकसानच जास्त होतं हे आपण अनुभवलेलं आहे. आणि ही सगळी कारणं जी आहेत ती बदलत्या हवामानामुळे घडत चाललेली आहेत. हे हवामान का बदलतं आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजेच जागतिक तापमान वाढ. आणि ही जागतिक तापमान वाढ व्हायला आपण माणूसच जबाबदार आहे. हवेचं प्रदूषण हे त्याला मुख्य कारण आहे. तापमान वाढ नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारा ओझोनचा थर मानवी हस्तक्षेपांमुळे धोक्यात येतोय. त्यामुळे सूर्यापासून निघणारी अतिनील किरणं पृथ्वीवरील सजीव सृष्टीला घातक ठरतायत. बेसुमार जंगलतोड, अनियंत्रित औद्योगिकरण, कार्बन डायऑक्साईडचं 35% वाढलेलं प्रमाण यामुळे पृथ्वीवरच्या सजीवांचं जगणं मुश्किल होणार आहे अशी भीती डॉक्टर बाचुळकर यांनी व्यक्त केली आहे. आणि पूर्वीपेक्षा या कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे ते जवळपास 35% वाढलेलं आहे. त्यामुळे जर कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन आपण कमी केलं नाही तर भविष्यामध्ये याच्यापेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती येणार आहे. आत्ता आपण 2024 मध्ये आहे. पुढच्या 10, 15, 20 वर्षामध्ये याच्यापेक्षा सुद्धा बिकट परिस्थिती याच्यामुळे येऊ शकते. आणि बदलत्या हवामानामुळे पृथ्वीवर जगणं सुद्धा कठीण होणार आहे ही वस्तुस्थिती आहे. डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्यासह अनेक तज्ज्ञ पर्यावरणीय बदलांबाबत लोकांना जागृत करतायत. सध्या ऋतुचक्रामध्ये होत असलेले बदल सुद्धा मानवजातीला सावध होण्याचे संकेत देतोय. पण मनुष्य प्राणी मात्र त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. जागतिक तापमान वाढीच्या समस्येला मानवच जबाबदार असून तापमान वाढीची समस्या नियंत्रणात आली नाही तर पृथ्वी तलावरील सजीव सृष्टीच्या नाशाला माणूसच कारणीभूत असेल हे वास्तव स्वीकारणं गरजेचं आहे.